ओके. तर युरेका इंडियातर्फे मी सर्वांचं स्वागत करतो. आजपासून जवळजवळ आपण 22 दिवस, पुढचे 22 दिवस मी तुम्हाला गायडन्स करणार आहे. मॅथ्स पण घेईल मी, इंटेलिजन्स पण घेईल, लँग्वेज तुमचं तुम्ही करायचं आहे आणि 100% गॅरंटी देतो माझा तुम्ही लेक्चर ऐकला की तुम्हाला परत अभ्यास करायची गरज पडणार नाही. एवढं मी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करेन. ओके. दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करू शकता, ग्रुपवर डाऊट्स विचारू शकता. ग्रुपवर त्याच्या व्यतिरिक्त काही विचारायचं नाही, डाऊट्स विचारायचे जाऊ शकते. हाय, गुड मॉर्निंग असले मेसेज येता कामा नये. तसे मेसेज एकदा वॉर्निंग दिली जाईल, दुसऱ्या वेळी ग्रुपमधनं बाहेर काढलं जाईल. ओके. त्यामुळे आपल्याला फक्त काय करायचं आहे, स्कॉलरशिप रिलेटेड क्वेश्चन आपण काय करणार आहोत, ग्रुपवर डिस्कस करणार आहोत. दुसऱ्या दिवशी तुम्ही विचारू शकता. ओके. आणि शक्य झालं तर एक टेस्ट पण देणार आहे मी, प्रत्येक चॅप्टर वाईज देणार आहे. साधारण तुम्हाला 20 ते 25 क्वेश्चन त्याच्यावर मिळू शकते आणि प्रत्येक प्रकारचे क्वेश्चन मी कव्हर करणार आहे. ओके. चालेल. तर आज आपण बघणार आहोत सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. शक्य झाला तर कंपाऊंड इंटरेस्ट आपण बघणार आहोत, नाहीतर आपण सिंपल इंटरेस्ट काय करणार आहोत पहिल्यांदा बघणार आहोत. सिंपल इंटरेस्ट म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो सरळ व्याज. ओके. एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. समजा आपण काय केले, 1000 रुपये बँकेमध्ये ठेवले. ओके. 1 वर्षासाठी ठेवलंय आणि रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर आहे तो समजा आपल्याला त्याने सांगितला 6% आहे. तर 1 वर्षानंतर आपल्याला ते किती देणार. आपण काय करणार सांगा, 1000 1 वर्षासाठी ठेवले बँकेत, 6% व्याज आहे म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 6% आहे. ओके. तर आपल्याला ते किती देणार हे आपण काढतो, त्याला आपण काय म्हणतो सरळ व्याज म्हटलो किंवा सिंपल इंटरेस्ट म्हणतो. आता समजा मी काय केले, दुसऱ्या वर्षासाठी ठेवले. ओके. तर जनरली काय केलं जातं, तर व्याज आहे, इंटरेस्ट आहे, तो कशावर काढला जातो, 1000 वरच काढला जातो. त्याचं व्याज त्याच्यामध्ये ऍड केलं जात नाही. ओके. मी काय म्हणतो ते लक्षात आलं. अजून कोण कोण येत आहेत. ओके. तर जनरली मी काय केले, एक 2 मिनिट, कोण कोण अजून येत आहेत मध्ये. ओके. चालेल. तर जनरली आपण काय म्हणतो सांगा, 1000 मी बँकेत ठेवले, 1 वर्षासाठी ठेवले, 6% वाला व्याज मिळालं. तर आपल्याला काय मिळतो, तो व्याज मिळतो समजा 60 रुपीज मिळाले. तर दुसऱ्या वर्षी पण आपण काय केलं, बँकेत तसेच ठेवलं, तर आपल्याला 2 मिनिट मध्ये बोलायचं नाही. 1060 रुपीज वर नाही हे मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे. तर आपल्याला काय मिळणार सांगा, 1000 वरच काय मिळणार आहे परत इंटरेस्ट. दुसऱ्या वर्षी पण आपल्याला 60 मिळणार. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय होते सांगा, जे आपण काय ठेवलं, प्रिन्सिपल ठेवलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला काय मिळत जातं, व्याज मिळत जातं. आणि त्याला आपण काय म्हणतो सांगा, काय म्हणतो, सिंपल इंटरेस्ट म्हणतो. ओके. तर सिंपल इंटरेस्ट काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे बघा. आय म्हणजे इंटरेस्ट. ओके. आपण किती पैसे ठेवले त्याला पी म्हणतो, प्रिन्सिपल. नंतर रेट ऑफ इंटरेस्ट आपण म्हणतो आणि ड्युरेशन. आणि डिवायडेड बाय काय करतो, 100 करतो. हे सगळ्यांना 5वी मध्ये पण तुम्ही शिकलेला आहात. 5वी मध्ये पण हे झालेलं आहे सिंपल इंटरेस्ट. पण मी का घेतो, तर थोडीशी आपली रिव्हिजन होईल. ओके. तर त्याच्यासाठी आपण काय करतोय, इथे घेतोय. ओके. तर जनरली काय झालं सांगा, आपण किती पैसे ठेवले, रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट आपण काय म्हणतो सांगा, 10 आहे. म्हणजे आपल्याला इयरली इंटरेस्ट किती मिळतो ते आपण काय करत असतो, इथे लिहित असतो. आणि इथे ड्युरेशन म्हणजे आपण किती दिवसासाठी, किती महिन्यासाठी, किती वर्षासाठी ठेवले ते आपण काय करत असतो, देत असतो. हा आपला सिंपल फॉर्म्युला झाला. आणि इथे जे आन्सर मिळते ते आपल्याला काय मिळतो, इंटरेस्ट मिळतो. ओके. हे प्रत्येकाला माहीत असायलाच पाहिजे, कारण जनरली आपले 5वी मध्ये पण झालेले आहे. आता आपल्याला किती पैसे मिळणार, तर त्याला आपण अमाऊंट म्हणतो. ओके. अमाऊंट म्हणजे काय, आपण पैसे ठेवलेले पी, आपल्याला इंटरेस्ट मिळाला आय, हे आपल्याला टोटल आपल्याला मिळणार. म्हणजे आपले पैसे आपल्याला परत मिळाले पण त्याच्यावर आपल्याला काय मिळालं सांगा, व्याज पण मिळालं. ओके. हे सिंपल आहे, एकदम एकदम सिंपल आहे. जर तुम्ही परफेक्ट समजून घेतला ना, कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारू दे तुम्ही काय करू शकाल, इझिली काय करू शकाल, सोडू शकाल. पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आय इक्वल टू पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100. ओके. आणि अमाऊंट म्हणजे काय मिळते, तर आपण किती पैसे ठेवलेले आणि आपल्याला व्याज किती मिळालं, हे दोन्ही मिळून जे काय होतं
त्याला आपण काय म्हणत असतो, अमाऊंट मिळत असतो. ओके, त्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असता कामा नये. ओके, नंतर नेक्स्ट इथे मी काय केलेलं आहे तर वेगवेगळे बेसिक प्रॉब्लेम ठेवलेले आहेत. आणि जर मला सांगा, मी मराठीमध्ये पण एक्सप्लेन करेन, इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम आहेत तिथे, पण पाहिजे तर मी मराठीमध्ये पण एक्सप्लेन करेन. त्याच्यामध्ये एकदम 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 सिम्पल मी प्रॉब्लेम इथे घेतलेले आहेत. ओके, तर तुम्ही पाचवीतले म्हणू शकाल असे प्रॉब्लेम मी घेतलेले आहेत. तर तुम्हाला दिसतंय सगळ्यांना, काय मोठं करायला पाहिजे अजून? दिसतंय सगळ्यांना? दिसतंय? ओके, तर एकदम 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 सिम्पल, हा एकदम 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 सिम्पल प्रॉब्लेम घेतलेला आहे. पहिला तर आपल्याला इझिली सांगू शकतो, फॉर्म्युला काय तो मी मगाशी सांगितला. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो, पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100 प्रॉब्लेम. आता मला सांगा, सेकंड प्रॉब्लेम मला तुम्हाला सांगावं लागणार का? मी पी ची व्हॅल्यू घालणार, नाही नाही आणि एन ची व्हॅल्यू घालणार, तुम्हाला मिळून जाईल. ओके, तिसरा प्रॉब्लेम सांगायला पाहिजे का? परत मी काय करणार सांगा, नाही सर, थोडं पी ची व्हॅल्यू घालणार, आर ची व्हॅल्यू घालणार, एन ची व्हॅल्यू घालणार आणि काय करणार, सिम्प्लिफाय करणार. ओके, चौथा प्रॉब्लेम सांगायला पाहिजे का? सांगायला पाहिजे का? हॅलो, सांगायला नाही पाहिजे? सर. गरज नाही. ओके, कारण एकदम एकदम पहिल्यांदा मी सिम्पल प्रॉब्लेम घेतलेला आहे. कारण आपला बेस परफेक्ट असेल तरच आपल्याला काय होणार सांगा, पुढे आपल्याला थोडे कठीण प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येतील. मला वाटतं पाचवा पण प्रॉब्लेम मला सांगायची गरज पडणार. बरोबर आहे. मी काय करणार, पी ची व्हॅल्यू घालणार, इयर किती ते घालणार आणि रेट ऑफ इंटरेस्ट घालणार. या फॉर्म्युलामध्ये आपल्याला इझिली होऊ शकेल. फक्त कॅल्क्युलेशन करताना मिस्टेक करू नका, म्हणजे डिव्हिजन किंवा गुणाकार. हा, कुठलं पाहिजे? हॅलो, चौथा सर. चौथा, व्हॉट इज द प्रिन्सिपल इफ द सिम्पल इंटरेस्ट इज 200? सिम्पल इंटरेस्ट. ओके, आपल्याला इथे इंटरेस्ट दिलेला आहे, सॉरी इंटरेस्ट दिलेला आहे. ओके, आपल्याला काय सांगितलं सांगा, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. पी आपल्याला दिलं नाहीये इथे. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे, किती दिला? 10% दिला आणि इंटू 2 इयर्ससाठी आहे, डिवायडेड बाय 100. ओके, सिम्पल फॉर्म्युला मध्ये मी घातलाय. हे आपलं 1 गेलं इथे, इथे पाहिजे तर 2 1 जा 2, 2 5 जा 10. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळेल सांगा, अजून कोण कोण येत आहे? ओके, तर मी 5 हे या बाजूला घेऊन जाणार, म्हणजे पी म्हणजे मला किती मिळणार सांगा सर 40. 40 कसं मिळणार? 1000 मिळणार. नाही 1000. समजलंय? नाही समजलंय? समजलं नाही? सर नाही कळालं. नाही कळालं. ओके, समजलं इथे बघा सर. मी ओके ओके एकदम 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 सिम्पल मध्ये सांगतो. मी जे शिकवणार ते तुम्हाला परफेक्ट समजायलाच पाहिजे, असं मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देणार. ओके, आपला फॉर्म्युला काय, आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100. आपल्याला काय काय दिलंय? आय माहित आहे, इंटरेस्ट माहित आहे आपल्याला, पी माहित नाहीये, नंतर रेट ऑफ इंटरेस्ट आणि ड्युरेशन पण आपल्याला माहित आहे, डिवायडेड बाय 100. ओके, एवढं समजलं? इथे मी काय करू शकतो, हा 0 आणि हा 0 गेला, 2 1 जा 2, 2 5 जा, म्हणजे आपल्याला काय मिळालं आता सांगा, 200 इज इक्वल टू पी अपॉन 5 मिळालं. मग पी ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय करणार, हे आणि हे मल्टिप्लाय करणार. पी इज इक्वल टू मला काय मिळणार सांगा, 1000 मिळणार. क्लिअर? क्लिअर? ओके, आता पाचवा प्रॉब्लेम पण मला नाही वाटत सांगावा लागेल. सिम्पल इंटरेस्ट, आणि हा सगळा पाचवीतला हे आहेत बघा, पाचवीतले प्रॉब्लेम आहेत. पण मी इथे का घेतले, तर इथे आपलं हे क्लिअर झालं की पुढचं आपलं सिम्पल होईल, एकदम 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 सिम्पल होईल. हे पाचवे प्रॉब्लेम समजेल तुम्हाला. आपल्याला काय दिलंय बघा, पी दिलंय, आय दिलंय आणि एन पण दिलेलं आहे, आर आणि एन दिलेलं आहे. हा, त्याच्यावरनं आपण काय करू शकतो, सिम्पल इंटरेस्ट काढू शकतो. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन. ओके, क्लिअर? क्लिअर? हो सर. ओके ओके. नंतर सुद्धा मी त्याच प्रकारचे थोडे प्रॉब्लेम घेतलेले आहेत, पण थोडा थोडा त्याच्यामध्ये काहीतरी फरक असणार. ऍप्लिकेशन टाईप.
आपल्याला काय दिलं, इफ द सिम्पल इंटरेस्ट ऑन 1500 आपल्याला इथे काय दिले सांगा, सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे 270. नंतर काय दिलंय, प्रिन्सिपल दिलेला आहे. ओके, नंतर रेट ऑफ इंटरेस्ट काढायला सांगितलंय आणि आपल्याला किती वर्षासाठी ठेवले ते दिलेलं आहे. मग सारखंच सगळं होणार आहे, डिवायडेड बाय 100. हे काय करणार मी, हे दोन्ही काय करणार, 0 0 गेलं. इथे जर बघितलं त्याचं मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. मी काय करणार सांगा, 15 आणि 3 या बाजूला आणणार. म्हणजे काय झालं सांगा, 90 आलं. डिवायडेड बाय 15 into 3. मी मल्टिप्लिकेशन करत नाही बघा. हा, मग याने 3 ने काय करतो, याला भाग घालवतो, किती येतात, बरोबर 6 years पर्यंत. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे सांगा, 6%. 6. ओके, म्हणजे काय झालं सांगा, हे जे आपलं PRN किंवा आय पैकी एक कुठलं तरी आपल्याला दिलेलं असणार आहे, पण त्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, इझिली काढू शकतो. क्लिअर क्लिअर. हो सर. हो सर. म्हणजे तो जर फॉर्म्युला असेल तर हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही कुठलंही डोकं न वापरता तुम्ही काढू शकाल. ओके, हे पण करू शकाल. हा, इथे काय दिलंय, सिम्पल इंटरेस्ट ऑन 5, हे पण सेम आहे, हे पण सेम आहे. घ्यायला पाहिजे, मी घ्यायला पाहिजे. नाही सर. नाही सर, करून घेतो सर आम्ही. ओके, पुढचा थोडासा वेगळा आहे म्हणून मी घेतो बघा. सम ऑफ ₹1200 अमाऊंट टू 1440. इथे इंटरेस्ट नाही दिलाय, पण आपले 1200 रुपये आहे ना, ते आपले 1440 होतात. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट किती मिळाला सांगा, त्याच्यातनं सबट्रॅक्ट करायचं. किती येतं सबट्रॅक्ट केल्यावर, 240. हे आपल्याला काय मिळालं, आय मिळालं. ओके, आता आपल्याकडे बाकीचं सगळं आहे बघा. काय सांगा, पी ची व्हॅल्यू आहे. ओके, नंतर किती वर्षासाठी आहे ते आहे, आणि विचारले आपला रेट ऑफ इंटरेस्ट. काढू शकू की नाही, हे आपल्याकडे आहे, हे आपल्याकडे आहे, आणि हे विचारले, काढू शकू की नाही आपण. हॅलो, हो सर. 90 पण इझी आहे बघा, बरोबर आहे. 90 पण काय सांगा, सेम आहे. पुढचं काय विचारलंय बघा, अमाऊंट विचारली. अमाऊंट विचारली तर आपल्याला पहिल्यांदा इंटरेस्ट काढावा लागेल, आणि नंतर इंटरेस्ट मध्ये काय करावं लागेल, 5000 काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. ऍड करावं लागेल. क्लिअर. हो सर. ओके, म्हणजे आपण 10 जे आपण क्वेश्चन बघितले ते सगळे तुमचे झालेले आहेत. 5वी 6वी मध्ये पण झालेले असणार मला वाटतं. ओके, त्यामुळे सगळे काय होते सांगा, इझी होते. फक्त कॅल्क्युलेशन करताना तुम्ही काय करू नका, मिस्टेक करू नका. ओके, नंतर थोडस वेगळं पण जवळजवळ सेम. ओके, 11 वर तुम्हाला इझिली जमेल. ओके, 12वा तुम्हाला इझिली जमेल. हो. हा, हो सर. ओके. हो सर. 13वा Yes, थोडासा sir. इझी आहे. 13 थोडासा वेगळा. A sum of money is double या मग in सर. 10 years. मी 13वा प्रॉब्लेम घेतो. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये पण विचारले जातात. ओके, तर आपली समजा काय होते सांगा, अमाऊंट आपण कन्सिडर केली पी, डबल होते म्हणजे किती होणार सांगा, पी डबल होणार म्हणजे किती होणार, इंटू 2 इंटू 2 म्हणजे किती होणार सांगा, 2p. 2p होणार. म्हणजे आपलं इंटरेस्ट किती मिळणार आपल्याला, 2 मिनिट. इंटरेस्ट किती मिळणार, पी जे 2p व्हायला इंटरेस्ट किती मिळायला पाहिजे, 100. नाही 100 मिळणार. पी च 2p व्हायला इंटरेस्ट आपल्याला किती, आपण बघितलंय काय, मी बघितलंय सांगा, पी चे 2p व्हायचे आहे, मला 2p व्हायचे आहे, तर पी मध्ये किती मिळवावे लागणार, स्क्वेअर नाही मिळवावं लागणार. पी मध्ये किती मिळवावं लागणार, पी. एक लक्षात घ्या, 1000 चे 2000 व्हायचे आहेत, काय मिळवणार, काय ऍड करावे लागणार त्याच्यामध्ये, डबल व्हायला 1000 व्हायला, 2000 चे 4000 व्हायला पाहिजे. काय ऍड करायला लागणार,
2000 2000 2000 म्हणजे 2000 इंटरेस्ट पण तेवढाच मिळणार ना, बरोबर आहे ना. म्हणजे आपण याच्यावरनं काय समजलं सांगा मला, माझा इंटरेस्ट आहे त्याची पण व्हॅल्यू काय असणार सांगा, P क्लिअर समजलं. ही जर डबल झाली तर 2p असणार आहे. आम्हाला 2 मिनिट आपल्याला सांगितले बघा, अशा प्रकारचे आणि क्वेश्चन मी तुम्हाला देतो बघा. आपल्याला सांगितली ट्रिबल झाली तर त्याची व्हॅल्यू 3p व्हायला पाहिजे. म्हणजे आय ची व्हॅल्यू किती असणार सांगा, आय ची व्हॅल्यू किती असणार, 2p 2p असणार. ओके. आपल्याला त्यांनी सांगितलं आपली 5 टाइम्स व्हायला पाहिजे, तर आय ची व्हॅल्यू 4p किती असणार, 4p एका प्रॉब्लेमने मी 4 चे प्रॉब्लेम हे करू शकतो बघा. हा जर एक प्रॉब्लेम समजला त्याच्यावरनं कितीही प्रॉब्लेम आपण 5 टाइम्स 4 टाइम्स 3 टाइम्स असे कितीही आपण काय करू शकतो. ओके. हे समजलं सगळ्यांना. आयची व्हॅल्यू कशी काढायची ते. ओके. आता आपण काय करणार सांगा, आपला फॉर्म्युला वापरणार. आपला फॉर्म्युला काय, आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100. आपल्याला आय ची व्हॅल्यू माहित आहे. आय ची व्हॅल्यू आपण किती केली, पी आहे. 2p पी ची व्हॅल्यू पीच असणार आहे. आणि आपल्याला काय दिले, 10 इयर्स दिलेले आहे. 10 दिलेलं आहे. डिवायडेड बाय काय असणार आहे, 100 असणार. आता इथे बघितलं तर इथे पण पी आहे, इथे पण पी आहे. म्हणजे इथे राहिला 1. ओके. आणि 100 ला 1010 गेला म्हणजे राहिलं आपल्याकडे सांग 1 इज इक्वल टू आर अपॉन 10. R/10 म्हणजेच आर ची व्हॅल्यू आपली काय होणार आहे सांगा, 10 होणार. 10 किती होतं, पीजी नव्हतं, पीजी नव्हतं का. ओके. हॅलो बोला. ओके. आता मला सांगा, मी तुम्हाला हाच प्रॉब्लेम विचारला की आपली जी अमाऊंट आहे म्हणजे म्हणजे आपले जे मनी आहे ते आपल्याला काय करायचे, 4 टाइम्स करायचे आहे. 4 टाइम्स करायचे झाले तर मी काय केलं असतं सांगा, पी आपले किती 4p व्हायला पाहिजे. म्हणजे आय ची व्हॅल्यू किती असणार, 3p आय ची 3p असणार. म्हणजे आपण फॉर्म्युला मध्ये काय करणार, 3p p इंटू आर इंटू 10 डिवायडेड बाय 100. ओके. इकडे पी आहे, इकडे पी आहे गेला. ओके. नंतर इथे 0 गेला, इथे 0 गेला. आर अपॉन 10 इक्वल टू 3 म्हणजे आर ची व्हॅल्यू काय असणार आहे सांगा, 30 क्लिअर. क्लिअर. हो सर. येस. आता यात कोण विचारतंय, काय विचारायचंय, दारा सिंग काय विचारायचंय, समजलंय सगळ्यांना. समजलं. म्हणजे अशा प्रकारचं क्वेश्चन आले तर कुठलाही अधिक अभ्यास न करता तुम्हाला यायला पाहिजे, एवढं परफेक्ट व्हायला पाहिजे. तुमचं झालंय परफेक्ट सगळ्यांचं. हो सर. अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर बिंदास एका मिनिटामध्ये तुम्हाला करता यायला पाहिजे. ओके. हो सर. हा पुढचा तर एकदम सिंपल आहे. आपल्याला आय ची व्हॅल्यू काढायची आहे आणि त्याच्यावरनं अमाऊंट काढायची आहे. अमाऊंट म्हणजे काय करणार, पी प्लस काय करणार आहे मी, काय करणार. क्लिअर. ओके. नंतर नेक्स्ट बघा, फाइंड द टाइम रिक्वायर्ड फॉर अ सम टू अर्न सिम्पल इंटरेस्ट. ओके. इथे पण आपल्याला सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे, आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे, नंतर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि आपल्याला किती वर्ष लागणार ते सांगितलेलं आहे. हे मी काय करणार, हे दोन्ही घालवणार आणि बाकीचं करता येईल. तुम्हाला करता येईल की नाही आन्सर. हो सर. येस. हे 300 होता, 300 म्हणजे आन्सर काय येणार आहे, 4 येणार. ओके. म्हणजे आपण काय केलं बघा, जवळजवळ किती मिनिटामध्ये, 15 मिनिटांमध्ये 15 क्वेश्चन सोडवले. मला वेळ लागला, परीक्षेमध्ये याच्यापेक्षा जलद गतीने तुम्ही सोडू शकता. क्लिअर. क्लिअर. ओके. नंतर थोडेसे मी आणि क्वेश्चन घेतलेले आहेत बघा, त्याच्यामध्ये थोडेसे वेगळे तुम्हाला कुठले वाटले तर सांगा, ते आपण घेऊया, नाहीतर मी पुढे जाणार. हे तर इझी आहे, पहिल्यामध्ये काहीच हे नाही आहे. ओके. इथे सुद्धा काही डम नाही आहे.
200 रुपये आपल्याला 18वं इंटरेस्ट. घ्या. कुठला? 17वं. 18वं. 18वं. हाऊ मच सिम्पल इंटरेस्ट विल अर्न इन 2.5 ॲट द रेट ऑफ 10%. आपण काय करणार आहे सांगा. आय इज इक्वल टू डायरेक्टली काय लिहायचं 100 2.5 इयर्स. ओके 2.5 इयर्स आपण तसं पण लिहू शकतो. किंवा आपण काय करायचं एक काय करू शकतो. किती होतात 2.5 म्हणजे किती होतात 12 36 36 आणि 12 किती होतात 48. आपण 12 लिहू शकतो किंवा आपण काय लिहू शकतो असं लिहिलं तरी चालेल. ओके 12 ते 36 36 आणि 6 किती होतात 42 आपण पण असं लिहिलं तरी चालेल. डिवायडेड इंटू 10 डिवायडेड बाय 100. ओके इथे एक 10 येणार 10 येणार म्हणजे बहुतेक किती होणार 25 इंटू 12 म्हणजे 300 रुपये 300 होणार. 300 सर. ओके ओके. येस सर. येस. 19वा सुद्धा सेम तसं आहे. 20वा काढायला तुम्हाला काहीच हरकत नाहीये. रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेला. ओके पहिले सगळे सिंपल 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 घेतलेले आहेत. ओके ओके हो सर. इथे सुद्धा तुम्हाला सिंपल जे 25 पर्यंत मी क्वेश्चन घेतले ना एकदम सिंपल. फक्त तुमचे रिव्हिजन व्हावी हे त्याच्यातला उद्देश होता. पण त्याच्यातले सुद्धा तुम्हाला कुठले कठीण वाटतात ते सांगा. सगळे सेम आहेत. सगळे इंटरेस्ट 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 2 इयर्स. ओके सिंपल आहेत सगळे. ओके जाऊ मी पुढे. हो. जाऊ मी पुढे. हो ओके सर. हो सर. हो सर. ओके इथे तुम्हाला आता थोडेसे वेगळे क्वेश्चन दिसतील बघा. इथे थोडेसे तुम्हाला काय दिसतील वेगळे क्वेश्चन दिसतील. तर त्याच्यावर आपण विचार करूया. इथे बघा पहिलं काय दिले सांगा. सम ऑफ मनी अमाऊंट 5500 आफ्टर 2 इयर्स आणि 6300 आफ्टर 4 इयर्स. फाइंड द प्रिन्सिपल अँड रेट ऑफ इंटरेस्ट. काढता येईल का आपल्याला. हा वेगळा क्वेश्चन आहे. हो. 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 काय करावं लागेल सांगा. काय करावं लागेल. फर्स्ट प्रिन्सिपल काढायचं आणि प्रिन्सिपल काढून इंटरेस्ट काढायचं. कसा प्रिन्सिपल काढणार आपण. इथे बघा आपल्याला काय दिले सांगा. डिफरन्स घ्यायचा दोन्ही सिंपल इंटरेस्टचा. इथे बघा 4 आणि 2 वर्षाचं दिलंय. म्हणजे आपण काय करू शकतो सांगा 6300 मायनस 5500 किती येतं 800 रुपये मला काय मिळाला इंटरेस्ट मिळाला. तो कितीसाठी मिळाला मला 2 वर्षासाठी मिळाला. म्हणजे एका वर्षासाठी इंटरेस्ट काय मिळणार मला 400 मिळणार. ओके 2 वर्षाला मला 800 मिळतो. म्हणजे जर आपण प्रिन्सिपल काढायचं असेल तर डायरेक्टली पण काढू शकतो. 5500 मधनं किती वजा करायचे तर आवाज कटायला. 800. वजा करायचं म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा 800. हे आपलं काय झालं 4700 मिळालं. ओके आता प्रिन्सिपल मिळालं त्याच्यानंतर तुमचं ड्युरेशन 2 आहे. इंटरेस्ट किती मिळतो तो आहे. त्याच्यावरनं आपण इझिली काय करू शकतो रेट ऑफ इंटरेस्ट काढू शकतो. समजलं. सर ते कळालं नाही. हो. काय नाही, समजलं सर. नाही. हे समजलेलं एवढं. हे समजलेलं का. हो. हो सर. हो. दोन एकदम सिंपल आहे बघा. आपल्याला काय मिळालं सांगा 4 वर्षाला काय मिळाले टोटल अमाऊंट किती मिळाली 6300 आणि 2 वर्षानंतर आपल्याला किती मिळत होती 5500. म्हणजे डेफिनेटली आपल्याला 2 वर्षानंतर पुढच्या 2 वर्षासाठी आपल्याला 800 रुपये एक्स्ट्रा मिळाले. हे किती वर्षाचं व्याज झालं. किती वर्षाचं व्याज 2 वर्षाचा. 2 वर्षाचं आलं. मग एका वर्षाचं व्याज किती असणार 400 असणार. 400. ओके आता जर मी काय केलं सांगा 2 वर्षानंतर मला 5500 मिळतात. त्याच्यातनं जर मी 800 वर्ष वजा केले व्याजाचे तर मला माझं प्रिन्सिपल मिळणार आहे. क्लिअर. हो सर. ओके येस येस. आणि जर तुम्हाला प्रिन्सिपल माहित आहे
व्याजाचा दर माहिती आहे आणि ड्युरेशन पण माहिती आहे, तर इझिली तुम्ही इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट काय करू शकाल, सांगू शकाल, काढू शकाल ना? हो ओके हो ओके ओके. नंतर नेक्स्ट बघा, पुढचं जवळजवळ सेम आहे, पुढचे जवळजवळ सेम आहे. ओके, त्याच्यातला कुठला घ्यायला पाहिजे एखादा? कुठला घ्यायला पाहिजे? सर तिसरा घ्या. तिसरा सेम आहे की रे, तसंच आहे की रे तो. 8,000 मायनस 7,200 केलं तर 1,200 मिळतं. 1,200 हे कशासाठी आपल्याला? तर 2 सिक्स वर्ष. घेऊ शकता का? 3 वर्ष. दोन मिनिट हे 1200 मला 2 वर्षासाठी आहेत. ओके, 2 वर्षाचे जर आपण काय केले सांगा, 2 वर्षाचे म्हणजे एका वर्षाचे किती आले माझे? 600 झाले. 600. म्हणजे 3 वर्षाचे किती आले? 1,800 झाले. मग 1800. आपण काय करणार? मग 7,200 मधनं मी काय करणार आहे? 1,800 वजा करणार, म्हणजे मला काय मिळणार? प्रिन्सिपल मिळणार. क्लिअर? क्लिअर? हो सर. ओके येस येस. यस सर. ओके. नंतर आपण कुठलं घेऊया म्हणतोय तू? फिफ्थ सर. 6. 1 2 3 सहावं सर, 4 सहावं. 5 6. 6. ओके. आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. ओके, 10%. द अमाऊंट आफ्टर 2 years इज 1,110 आणि 4 years किती दिलेले आहे? 1,200. म्हणजे याचा डिफरन्स जर बघितला तर किती येतो डिफरन्स? 100 रुपीज येतं. 100. 100 हे किती वर्षाचं व्याज झालं? 2 वर्षाचं व्याज झालं. बरोबर आहे? 2 वर्षाचं. 2 वर्षाचं 2. व्याज. मग आपण काय करणार सांगा, 1,100 मधनं 100 वजा केली तर मला काय मिळालं? प्रिन्सिपल मिळालं. 1000. प्रिन्सिपल मिळालं. ओके, माझ्याकडे प्रिन्सिपल आहे, 1000 रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि हे पण आहे, इंटरेस्ट किती मिळतो ते पण आहे. त्याच्यावरून आपण काय करू शकू? प्रिन्सिपल नाही, प्रिन्सिपलच काढायला सांगितलंय, प्रिन्सिपल आलं आपलं. 1000. बरोबर. क्लिअर? एकदम 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 पहिल्यांदा मी इझी क्वेश्चन घेतलेले आहेत बघा. ओके, अर्जुन काय विचारायचं आहे? काय नाही ना? नो ओके सर. ओके. आता आपण फक्त आता वेगळ्या क्वेश्चन कडे जातोय. हे कोणाला काढता येईल का? A person lent rupees 12,000 to B for 3 years and 10,000 to C for 4 years on simple interest at the same rate of the interest and received 6,880 in all from both of them. मी तुम्हाला याचं हे समजलं का? त्यांनी दोघांना काय दिले सांगा? पैसे दिले आणि व्याजाचा दर काय होता सांगा? दोन्हीकडे सेम होता. ओके, एकाला 3 वर्षासाठी दिले आणि दुसऱ्याला 4 वर्षासाठी दिले. हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, तुम्हाला विचार करावा लागेल. ओके, मी स्टार्ट करू? मी स्टार्ट करू? ओके. हो इथे बघा, आपल्याला पहिल्या, अरे कोणाचा आवाज येतोय? पहिल्याला आपण किती दिले? 12,000 रुपये दिले. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला माहित नाहीये, मी तो आर कन्सिडर करतो. ओके, इंटू किती वर्षासाठी दिले? मी 3 वर्षासाठी दिले. 3 वर्ष. याच्यावरनं मला काय मिळणार सांगा? इंटरेस्ट, पहिल्याला दिलेला इंटरेस्ट. Interest. बरोबर आहे? बरोबर आहे? हो हो. ओके. आता दुसऱ्याला पण आपण किती दिलेले सांगा? 10,000 दिले. त्याचा पण रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? सेम आहे. आणि त्याला किती वर्षासाठी दिले? 4 वर्षासाठी. 4 वर्षांसाठी. डिवायडेड बाय 100. हा त्याला दिलेला इंटरेस्ट मिळणार, म्हणजे याला मी I1 म्हणूया आणि हा I2 झाला. क्लिअर? यस. हो. हे दोन्ही मिळून किती होतं ते आपल्याला दिलेलं आहे. हे दोन्ही मिळून किती होता? 6,080. 6,080. इथे बघा काय केले? 2 0 गेले, इथे 2 0 गेले.
ओके, म्हणजे आपलं काय राहिलंय बघा 360 360 R प्लस 200 R. 400 R. म्हणजे काय सांगा 760 760 R. म्हणजेच काय झालं सांगा हे 600 ओके. आता ह्याला जर मी काय केलं 6080 ला जर काय केलं डिवायडेड बाय काय केलं 760 तर मला काय मिळालं? 762 6080 8%. किती 8%. 8 हा, कारण मी काय केलं बघा 8 संग 48 येतात, शेवटी 8 पाहिजे म्हणून मी 8 केलं, पण बहुतेक 8 हे बरोबर आहे, करायच्या अगोदर पण बहुतेक बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो हो समजलं सगळ्यांना? हो इझी होतं. हो मी इझी म्हणत नाही, मी काय म्हणत असतो कुणाला माहित आहे? मी इझी म्हणत नाही, मी काय म्हणतो याला खूप 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 इझी आहे बघा. नुसतं इझी नाही आहे, फक्त तुमच्या डोक्यात बसायला पाहिजे आय म्हणजे काय. पहिल्याला दिलेला आय, दुसऱ्याचा इंटरेस्ट आणि पहिल्याचा इंटरेस्ट ऍड केला की आपल्याला टोटल इंटरेस्ट मिळाला. ओके, म्हणजे जर तुम्ही कन्सेप्ट सोडून घेतलं ना तर मॅथ्स कठीण, मॅथ्स कठीण नाहीच आहे. मॅथ्स एकदम 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 एकदम, मी तर असं मुलांना सांगत असतो मॅथ्सचा उद्या पेपर आहे ना, आज मजा करा. कारण तुम्ही जेव्हा लेक्चर ऐकता ना तो परफेक्ट ऐकायचा, मॅथ्सचा परत अभ्यास करायची गरज पडत नाही. ओके, एवढं काय करायचं परफेक्ट करायचा, आणि त्याच दृष्टीने मी काम करतोय. मला काय करायचं आहे तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. ओके, चला नेक्स्ट. याच्यामध्ये कुणाला प्रॉब्लेम असेल तर इथेच सांगा मला, काय प्रॉब्लेम आहे कुणाला? नाही नाही सर. नाही. ओके, मगाशी मी सोपे घेतलेले, पण थोडेसे मी काय करतो सांगा आता, थोडे काय करतो हे करतो. इफ द सिंपल इंटरेस्ट फॉर 9 months बी 0.12 times द मनी बॉरोड, म्हणजे याचा अर्थ काय सांगा, आपल्याला जो सिंपल इंटरेस्ट आपण दिला तो काय केला सांगा 0.12% ऑफ मनी बॉरोड. म्हणजे जर आपण समजा एकाकडनं ₹P घेतले तर आपण त्याला व्याज किती दिलं 0.12 0.12%. 0.12 काय केलं P दिलं. ओके, क्वेश्चनचा अर्थ समजला? ओके, हो सर. आता आपल्याला काय काय दिले बघा. यांची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 9, पण 9 म्हणजे आपण कसे लिहिणार सांगा 9/12 लिहिणार. 12 ओके, आता आपल्याला आय ची व्हॅल्यू माहित आहे आणि पी ची व्हॅल्यू माहित आहे. पी म्हणजे पीच धरणार, म्हणजे मी काय करणार सांगा आय इज इक्वल टू म्हणजे 0.12 पी इक्वल टू पी ची व्हॅल्यू इंटू एन ची व्हॅल्यू इंटू रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचं आहे, डिवायडेड बाय काय करणार 100 करणार. आता इथे जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी पी आहे, पी काढून टाकलं. आणि हे 0.12 मी कसे लिहू शकतो बघा, 0.12 मी कसे लिहू शकतो सांगा 12/100 12 आणि इथे जर तुम्ही बघितलं तर खाली इथे पण 100 आहे, इथे पण 100 खालून. कट. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळालं आर ची व्हॅल्यू कशी मिळणार सांगा आर इज इक्वल टू, हे जर 12 मी या बाजूला घेतले तर 12 इंटू 12 डिवायडेड बाय 9 होणार. 9 ओके, आपण काय करूया 3 रेट ऑफ इंटरेस्ट काय येणार सांगा आपला 16 त्याच्यामध्ये काय कठीण होतं का? कठीण होतं काय होतं सांगा, इझी होतं, व्हेरी इझी. व्हेरी 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 इझी होतं. इझी नव्हतं, खूप 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 इझी होतं. असं परत एक्सप्लेन करायला पाहिजे कोणाला? परत एक्सप्लेन करायला पाहिजे? नाही सर. नाही सर. ओके, एक काम करा ना, तुम्ही कुठले आहात ते ह्याच्यामध्ये पाठवा ना, तोपर्यंत मला समजेल तुम्ही कुठले आहात. चार्ट मध्ये पाठवा ना, तुम्ही कुठून जॉईन झालात मला. ओके, इथे पण बघा, हे तर एकदम सिंपल आहे.
फाइंड द अमाऊंट रिक्वायर्ड टू अर्न मंथली इंटरेस्ट ऑफ 720. मंथली लिहिलंय इथे. ओके, तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव लिहा, कारण गावाचे नाव मला नाही समजणार. तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहात ना ते पाठवा. मुंबई, ठाणा, सिंधुदुर्ग, पुणे कुठे आहेत ना ते पाठवा. ओके, फाइंड द अमाऊंट रिक्वायर्ड टू अर्न मंथली. इथे शब्द लक्षात घ्या, मंथली आहे. एका महिन्यामध्ये मला 720 करायचं आहे. ऍट द रेट ऑफ 12% ॲनम ऑन सिम्पल इंटरेस्ट. काय करावं लागेल मला सांगा. 1 मंथ म्हणजे मी काय लिहिणार सांगा, 1/12 लिहिणार. ओके, आणि इंटरेस्ट आपल्याला माहित आहे 720 आहे. पी ची व्हॅल्यू मला माहित नाही आहे. पी इंटू 12 इंटू काय करणार सांगा, 12 करणार आणि डिवायडेड बाय 100 करणार. म्हणजे इथे काय होणार सांगा, हे 12 जाणार. सर 1/12 का 1/12 कारण इथे आपल्याला काय विचारलं, मंथली विचारलं, मंथली इंटरेस्ट. ओके, एका महिन्यामध्ये मला किती मिळायला पाहिजे, एका महिन्यामध्ये किती मिळायला पाहिजे, 720 मिळायला पाहिजे. तो इयरली इंटरेस्ट नाही, आपण जनरली काढायचो तो इयरली इंटरेस्ट काढायचा. ओके, पण आपण आता काढतो ते कसं काढतो, मंथली. त्यामुळे 1/12 केलं. मग मी काय केलेलं बघा, 9 मंथसाठी मी काय केलेलं, 9/12 केलं नव्हतं मगाशी. ओके, तुम्हाला 6 मंथ सांगितलं तर 6/12 करायचं. क्लिअर एवढा. हे 12 गेले, त्यामुळे हे जर आपण इथून घेऊन गेलो तर आपलं काय होणार सांगा, 72,000. आपलं काय असणार सांगा, प्रिन्सिपल असणार, प्रिन्सिपल असणार. क्लिअर क्लिअर क्लिअर. येस सर. मॅक्झिमम लोक पुण्याचे आहेत की काय, तुम्ही मॅक्झिमम लोक पुण्याचे आहेत. वा, चांगलं आहे. सिंधुदुर्गातले पण आहेत. ओके, सोलापूर, रत्नागिरी. ओके, पुण्याची संख्या जास्त आहे. ओके, चालेल. चला नेक्स्ट. हे समजलं प्रत्येकाला. मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे, मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे, मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे, सोपा. सोपा. खूप 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 सोपा आहे. ओके, नेक्स्ट बघा. Sum becomes 10,650 in 5 years and 11,600 at a simple. What is the sum? म्हणजे आपल्याला काय काढायचं, प्रिन्सिपल काढायचं. सम म्हणजे प्रिन्सिपल. ओके, काढता येईल. हो सर. हा, इथे काय करणार सांगा, याच्यात नाही वजा करणार. मग सारखाच क्वेश्चन आहे, कन्फ्युज होऊ नका. 7 6 10 650 किती येतं, किती येतं, 4 बरोबर आहे. 0 1 आहे ना, नाही 0. ओके, 426. 426. हे किती वर्षाचं आलं, 5 नाही 1. 5 नाही, 1 वर्षाचं आलं सर ते. 1 वर्षाचं आलं. 1 वर्षाचं सर. मग आपल्याला 5 वर्षाचं काढावं लागेल. 1 वर्षाचं आपल्याला मल्टिप्लाय इंटू 5 सर, इंटू 5. ओके, मग किती येतं, बरोबर. 2130. म्हणजे आपल्याला 5 130. हो सर, बरोबर सांगितलं. मायनस काय करणार, 5 वर्षाचं व्याज आहे ते मायनस करणार. ओके, म्हणजे मला काय मिळणार, जे मिळणार ते काय असणार, आपलं कशाची व्हॅल्यू असणार, 8,520. ओके, जे काय येईल ते. सर 8,520. ओके, समजलं सगळ्यांना. हो सर. हो सर. हो सर. हा, हे बघा, मगच सारखाच एक प्रॉब्लेम आहे. आपल्याला ट्रिपल करायचं आहे, तीनपट करायचं आहे. मला तीनपट करण्यासाठी इंटरेस्ट माझ्याकडे किती असायला पाहिजे, इंटरेस्ट किती मिळायला पाहिजे,
3 नाही मिळायला पाहिजे. काय मिळायला पाहिजे? 2p मिळायला पाहिजे. 2p. त्यामुळे मी काय लिहिलं सांगा? 2p इज इक्वल टू p. नंतर आणि काय दिलंय? 10 years दिलंय आणि रेट ऑफ इंटरेस्ट काढायला सांगितलं. ओके, हे पीपी गेले, 1 0 गेलं, म्हणजे आर म्हणजे मला काय मिळणार आहे? 20 मिळणार. क्लिअर? 20. क्लिअर? हो. येस सर. हो हो. हो सर. पाठी आलो मी. ओके, हा तुमच्या गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये विचारलेला क्वेश्चन. स्कॉलरशिप 2024 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, तुम्हाला समजतोय का बघा? 9700 आपण इन्व्हेस्ट केलेला आहे. ऍट द रेट ऑफ 5-6 म्हणजे 5 रेट ऑफ इंटरेस्ट काय सांगा? 5% आहे. टू गेट द सेम अमाऊंट दॅट विल रिसीव्ड इन 4 years. आपल्याला काय करायचंय? 4 वर्षामध्ये जेवढा इंटरेस्ट मिळणार, अमाऊंट जेवढे मिळणार तेवढंच आपल्याला 2.5 वर्षामध्ये मिळायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इंटरेस्ट रेट कितीने वाढवा? जास्त असायला पाहिजे. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला किती मिळतात ते आपल्याला बघावं लागेल. ओके, तर मी काय करणार सांगा? माझ्याकडे 9,700 मी इन्व्हेस्ट केले. ओके, नंतर मी काय केलं सांगा? रेट ऑफ इंटरेस्ट माझा 5 आहे आणि किती वर्षासाठी केले? मी 4 वर्षासाठी केले. 1950. 100. 1940. 19 मी काढत नाही हा, तुम्ही सांगतो ते सर लिहितो. 1940. एवढी रक्कम मला मिळायला पाहिजे. एवढी रक्कम मला मिळायला पाहिजे. पण कशावर मिळायला पाहिजे ती? आणि किती वर्षामध्ये मिळायला पाहिजे ती? हे कुणाचा माईक चालू आहे? बंद करा ना. हे माईक कुणाचं चालू आहे? हा, तर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचं आहे. झालं, आपल्याला हे मिळालंय. त्याच्यावरनं आपण काय करणार आता? तेवढीच रक्कम मला किती वर्षामध्ये मिळायला पाहिजे? 2.5 वर्षामध्ये मिळायला पाहिजे. तर रेट ऑफ इंटरेस्ट किती असायला पाहिजे? हे 2.5 आहे ना, ते मी असं लिहिलं तरी चालेल. 25 × 100 10 केलं तरी चालेल, डिवायडेड बाय 10. ओके, त्यामुळे काय होणार सांगा इथे? 91940 × 10 डिवायडेड बाय 97 × 25. मी 97 तसंच का ठेवलं? कारण याचं आपण डबल केलं ना की हे येतात. आणि 20 × 100 म्हणजे 10 म्हणजे 200 होता, डिवायडेड बाय 25 म्हणजे 8 येतं. पण 8 आन्सर नाहीये आपलं. 8 आपलं आन्सर नाहीये. आपला आन्सर किती आहे ना? 3. 3 येणार. कारण इथे काय विचारलं ते लक्षात घ्यायचं बघा. आपल्याला काय विचारलंय? 3% सर. 3 झालं. 3 ने इंक्रीज झालं. 8 आन्सर नाहीये. त्यामुळे क्वेश्चन चांगला वाचायचा बघा. इथे काय विचारलंय? हाऊ मच शुड द रेट ऑफ इंटरेस्ट नीड टू बी इन्क्रीज. म्हणजे कितीने वाढायला पाहिजे? अगोदर किती होता? 5 होता, तो 8 व्हायला 3 ने वाढायला पाहिजे. तुम्ही जर 8 आन्सर दिलं तर चुकणार. क्लिअर? त्यामुळे तिथे पण काळजीपूर्वक आपल्याला काय करावं लागेल? ते बघावं लागेल. क्लिअर? क्लिअर? येस सर. डाऊट आहे कोणाला? याच्यामध्ये डाऊट आहे? हो सर. डाऊट आहे का कोणाला? नाही. नाही. ओके. इथे बघा नाही सर, नाही. हा वेगळा क्वेश्चन आहे बघा. आपण थोडा विचार करण्याचं का? क्वेश्चन ना स्कॉलरशिपला बऱ्यापैकी हे असतात, सोपे असतात. लक्षात आहे? फक्त आपण चांगल्या प्रकारे विचार करायला पाहिजे. हॅलो. हा जमेल? हो सर. इथे काय केलंय बघा, क्वेश्चन समजून घ्या. मराठीमध्ये सांगतो बघा.
अ सम ऑफ मनी वॉज इन्व्हेस्टेड ॲट द रेट ऑफ 7.5%. सिम्पल इंटरेस्ट पर ॲनम फॉर 4 वर्षासाठी आपण काय केलं, एखादी रक्कम 7.5 दराने आपण काय केली, गुंतवलंय. ओके. जर तीच रक्कम मी 5 वर्षासाठी गुंतवली असती तर मला 375 रुपये जादा मिळाले असते. ओके. तर पहिलं मी काय करतो सांगा, किती रक्कम ती मला माहित नाही, रेट ऑफ इंटरेस्ट मला माहित आहे. ओके. आणि किती वर्षासाठी मी केलं, 4 वर्षासाठी आहे. याच्यासाठी मला काहीतरी इंटरेस्ट मिळणार. ओके. तीच रक्कम मी काय केली असती सांगा, पी एक इंटरेस्ट रेटने आपण काय केलं, ते रेट पण माहित नाही मला, आणि ती जर मी 5 वर्षासाठी गुंतवली असती तर मला काय मिळालं असतं, काहीतरी इंटरेस्ट मिळाला असता. पण हा जो इंटरेस्ट आहे ना, तो याच्यापेक्षा 395 काय असणार आहे, जास्त असणार. क्लिअर समजतंय? क्लिअर समजतंय? हा? नाही, इंटरेस्ट रेट आपल्याला दिलाय बहुतेक. अ सम ऑफ मनी इन्व्हेस्टेड ॲट द रेट ऑफ. ओके ओके. इंटरेस्ट रेट आपल्याला दोन्हीकडे सेम आहे. ओके. त्यामुळे आपण इथे काय करणार सांगा, इथे पण काय आहे सांगा, 7.5. पण याच्यात नाही सबट्रॅक्ट केलं ना, तुम्हाला काय मिळणार सांगा, 375 मिळणार. 375. ओके. मी थोडंसं वेगळं लिहितोय, पहिल्यांदा ते घेतो. ओके. आपल्याला डिफरन्स, इंटरेस्ट रेटचा डिफरन्स दिलेला आहे. म्हणजे मी काय करणार, P इंटू 7.5. 7.5 असे मी लिहितो, 75 डिवायडेड बाय 10. ओके. 75 डिवायडेड बाय 10 इंटू काय करतो, 4 इयर, आणि डिवायडेड बाय 100 करतो, ते मी तसंच लिहितो, 100 मायनस P, नाही इथे 5, सॉरी 5 इयर्स इंटू 75 अपॉन 10 इंटू 4 डिवायडेड बाय 100 इक्वल टू आपलं काय येतं सांगा, 375. हे कसं सोडवायचं बघा, इझिली कसं सोडवायचं ते बघा. आता या दोघांचा जर डिनॉमिनेटर काय होणार, 1000 होणार आहे. ओके. आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपलं काय होतं सांगा, इथे मी 75 ना कॉमन काढतो, 75 P कॉमन काढतो. त्यामुळे आतमध्ये मला काय मिळणार सांगा, 5 मायनस 4 मिळणार. इझी करतो हा बघा. आणि डिवायडेड बाय काय होणार सांगा, 1000 होणार. ओके. डिवायडेड बाय काय होणार, 1000 इक्वल टू 375. ओके. आता जर मी काय केलं, 1000 हे इकडे घेऊन गेलो, तिथे 3 शून्य वाढणार आहे. बरोबर. ओके. सर Easy 5 कसं होतं मायनस 4 का घेतलं? 5 मायनस 4 काय घेतलं तर P75 मी कॉमन काढले दोघांमधले. ओके. काय समजलं, या दोघांमध्ये काय हो. कॉमन, काय हो. P75 कॉमन आहे. हो. याच्यामधलं काय राहिलं, 5 राहिलं, आणि याच्यामधलं काय राहिलं, 4. तुम्ही नाहीतर काय केलं असतं, 75 इंटू 5, 75 इंटू 4 केलं असतं, परत सबट्रॅक्शन केलं तर लेंदी झालं असतं. ओके. त्यामुळे मी काय केलं सांगा, आपलं आता इझी झालं बघा. हो. 5 मायनस 4 1 झालं, 75 P मिळालं. 75 P इज इक्वल टू 375. त्यामुळे आपल्याला P ची व्हॅल्यू करण्यासाठी काय करावं लागेल, त्याला 75 ने डिवाइड करावं लागेल, आणि 75 5 जा होते. बरोबर. 75 2 जा 150 येतं, 150चं डबल केलं म्हणजे 4पट झालं, 5पट झाले. म्हणजे आपला आन्सर काय येणार सांगा, P इज इक्वल टू 5000 येणार. या मेथडने तुम्ही गेला असताना तरी खूप काय झालं असतं, लेंदी झालं असतं. पहिल्यांदा तुम्ही 75 इंटू 5 केलं, नंतर 75 इंटू 4 केलं, याच्यातनं सबट्रॅक्ट केलं, मग ती लेंदी प्रोसेस होते. ओके. त्याच्यासाठी काय करायचं, जर कॉमन असेल ना, त्याने क्वेश्चन देतानाच असं दिलेलं असतं की त्याच्यामध्ये काहीतरी ट्रिक आपल्याला बघायचं. म्हणजे इझी मेथड, ट्रिक म्हणण्यापेक्षा इझी मेथड काय पडेल ते आपल्याला बघायचं. क्लिअर? येस सर. हो. येस सर. येस Okay. येस. इझी आहे. व्हेरी व्हेरी इझी. हो सर. व्हेरी 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 इझी. आता मला सांगा, तुम्हाला जी Very, very सिंपल hard. इंटरेस्ट वर मी जे काही क्वेश्चन घेतले त्याच्यावरचे आता सगळे तुम्हाला येऊ शकतील की नाही?
सगळे जमतील काय तुमच्याकडे वेगळ्या हो प्रकारचे? सर. हो सर. बहुतेक बहुतेक मी हो. सगळ्या प्रकारचे क्वेश्चन घेतलेले आहेत. जमतील सर. हा, जमतील. ओके, हो तर सर. आज आपण परत पुढे काय करूया, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय ते समजून घेऊया. ओके, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय ते आधी बेसिक परफेक्ट समजून घ्या. चक्रवाढ. ओके, 2 मिनिट. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. तर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय असतं ते आपण पहिल्यांदा बघूया. समजा 100 रुपये मी काय केले, गुंतवले, मला त्याच्यावर 10% व्याज मिळतं आणि 1 वर्षासाठी गुंतवलंय, तर मला काय मिळणार सांगा, 10 रुपये त्याच्यावर व्याज मिळणार. म्हणजेच मला एकूण किती रक्कम झाली माझी, 110 रुपये झाले. 110 रुपये झाले. 100 + 10. पुढच्या वर्षी काय केलं जाणार, तर 110 वर 10% मिळणार. आपण सिंपल इंटरेस्ट मध्ये, सरळ व्याज मध्ये काय करायचो, तर याच्यावर नाही काढायचं, प्रत्येक वेळी 100 वरच काढायचं. ओके, समजलं काय तो दोघांमधला हो. फरक? त्यामुळे व्याज जास्त कुठे हो. मिळणार मला, व्याज कुठे जास्त मिळणार मला, कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये मला काय मिळणार, जास्त हे मिळणार. क्लिअर? जास्त व्याज. क्लिअर? हो. जास्त व्याज मिळतं, किंवा आपण लोन काढलं चक्रवाढ व्याजाने, हो सर. लोन आपल्याला जास्त भरावं लागतं. क्लिअर? क्लिअर? हो. ओके, हो. हो सर. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय बघा, हा फॉर्म्युला वगैरे कसा डिराईव्ह का तो पण आपण बघू शकतो, पण तेवढा वेळ आपण नको घालूया, तर आपण फॉर्म्युला डायरेक्टली पाठ करणार. ओके, पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, एन म्हणजे आपला पिरियड, आणि ए म्हणजे अमाऊंट. इथे आपल्याला इंटरेस्ट नाही मिळत, इथे आपल्याला काय मिळते, अमाऊंट मिळते. अमाऊंट म्हणजे काय असतं आपण बघितलं. अमाऊंट म्हणजे काय असतं, आय प्लस पी. पी प्लस आय, पी प्लस आय. प्रिन्सिपल. ओके, त्यामुळे जर मला आय काढायचं झालं तर मी काय करणार सांगा, इथे ही जी ए व्हॅल्यू मायनस आहे पी. मायनस पी करणार, म्हणजे ए ए मायनस मायनस पी, पी करणार. क्लिअर? किंवा मला इथे आय काढायचं झालं तर याच्या पुढे मी काय जोडलं असतं, पी जोडलं असतं, म्हणजे मला काय मिळालं असतं, आय मिळालं. क्लिअर? क्लिअर? हो. हा, यस हो. यस. हो सर. ओके, तर जनरली सांगा, एकदम पहिला सिंपल प्रॉब्लेम घेतलेला आहे मी. समजा आपण काय केलं, एका बँकेमध्ये किती, 20,000 रुपये गुंतवले. ओके, 20,000 रुपये गुंतवले इन द बँक फॉर 2 years. कॅल्क्युलेट द इंटरेस्ट इफ द रेट ऑफ इंटरेस्ट इज 10%. मी सोडून दाखवतो पहिल्यांदा. ए इज इक्वल टू 20,000. नंतर आपण काय घेणार सांगा, 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट काय आपला 10 आहे, डिवायडेड बाय 100, रेज टू काय करणार मी, 2 करणार. ओके, याच्यावरनं मला काय मिळणार, अमाऊंट मिळणार आहे. आता हे काढताना थोड्यांचं काय होतं, कन्फ्युजन आले बघा. काय करू मी सांगा, इथे मला काय मिळणार, इथे काय मिळणार, 110 upon 100. 110 मिळणार सर. 110 अपॉन 110. 110. 110 upon 100 सर. मी असं लिहिलं तर, 110 upon 100. मी असं लिहिलं तर, सर 0 कडून कट केलं, 0 मी काय केलं सांगा, कट केलं. कट केलं. ओके, हा, त्यामुळे मला काय मिळालं सांगा, 20,000 इंटू 121 डिवायडेड बाय 100. बरोबर आहे? हो. हा? हो हो त्यामुळे हो. 100 मी काय करणार, कट करणार. तेव्हा मला आन्सर काय येणार सांगा, एवढं माझा आन्सर आहे. सर पॉइंट मध्ये येणार नाही पॉइंट मध्ये ना, बरोबर आहे सर आन्सर. बरोबर आहे. ओके, ही माझी काय मिळाली सांगा, ही माझी काय मिळाली, अमाऊंट मिळाली. मला काय त्याने अमाऊंट नाही विचारलं, मला त्याने काय विचारलंय, इंटरेस्ट विचारलं. इंटरेस्ट. इंटरेस्ट काढायचं झालं तर मी काय करणार सांगा, अमाऊंट मधनं माझी प्रिन्सिपल जो होती मायनस करणार. 20,000 मी काय करणार, वजा करणार. 4,200. 4,200. इझी होतं, हो. एकदम हो इझी सर. नव्हतं, हो हो. एकदम इझी नव्हतं. खूप इझी होतं सर. एकदम लेझी लेझी. ओके, फक्त हे कसं करायचं बघा, सिम्प्लिफाय easy, कसं sir. करायचं, सिम्प्लिफाय कसं खूप easy, करायचं, sir. तिथेच आपण चुकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
त्याच्यावरच आहे बघा, विचार करा. दिसतोय सगळ्यांना? काय मोठं करू अजून? दिसतंय ना? दिसतंय सर. दिसतंय. Okay. In how many years will a sum of 800 at 10% annum compound semi-annually become 926.1? काय करणार? सेमी अॅन्युअली म्हणजे काय करणार? अर्ध वर्ष. अर्ध वर्ष म्हणजे काय, कसं अर्ध करायचं? वर्ष. 6/12. रेटला डबल करायचं, रेट ऑफ इंटरेस्टला रेट ऑफ इंटरेस्टला डबल करायचं. डबल करायचं. डबल करायचं. अरे 12 6/12 घेऊन घ्यायचं इयर्स, नंबर ऑफ इयर्स. डबल कसा करणार? 1/2. आपला 12. फॉर्म्युला आहे तो काय आहे सांगा? A इज इक्वल टू काय? प्रिन्सिपल P तर आपल्याला माहिती आहे. इंटू ओके. P इंटू ब्रॅकेट 1 प्लस ब्रॅकेट 1 रेट ऑफ प्लस इंटरेस्ट R पर अपॉन एनम दिलेला 100. आहे. R/100. इथे काय करणार? R म्हणजे काय करणार? 10/100. 10/100. 10 upon 100. 10 upon 100. 10 अपॉन 100 लिहू 0.5. आणि पुढे काय करू? Raised to 12.5. काय? Raised to 12.5. Raised to Raised to 0.5. 12.5. 12.5 कुठून आलं? 0.5. हा 0.5 कशाला? हा मला एक सांगा, आपण जेव्हा इथे 0.5 घेणार, 0.5 घेणार किंवा हाफ घेणार, तेव्हा आपला हा पण कमी करायला नको? तो तसाच देऊन चालेल का? नाही. नाही. याच्यावर नाही, आपण sir. विचार करा. याच्यावर विचार करा आधी. काय रे, ह्याच्याकडे आपण परत येऊया, पाठीमागे येऊया. त्याच्या अगोदर छोटे छोटे प्रॉब्लेम सोडवा, नंतर परत तिथे येऊया. हा हाफ इयरचा अगोदरच घेऊया नको, पहिल्यांदा फुल इयरचं घेऊया. हाफ इयरचं नंतर घेऊया. ओके, पहिल्यांदा फुल इयरचं बघा. इथे फुल इयरचं दिलेलं आहे प्रॉब्लेम. ऍक्च्युली तो त्याच्यानंतर इथे आपल्याला काय दिले सांगा? अमाऊंट दिलेली आहे. 1 year. आणि नंतर काय दिले सांगा? प्रिन्सिपल दिलेला आहे. ओके, नंतर मी काय करणार? 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. किती दिलाय? 10 दिला. 10. ओके, आणि आपल्याला काढायचं आहे काय सांगा? यांची व्हॅल्यू काढायची. व्हॅल्यू काढायची. मी काय करतो बघा, हे 1000 आहेत ना, ते मी या साईडला घेऊन आलो. काय झालं? 1331 झालं. Subtraction. आणि इथे काय झालं सांगा? सबट्रॅक्शन नाही, डिव्हिजन होणार. आणि हे जर मी काय केलं सांगा, हे लिहिलं, तर मगासारखं आपलं काय होणार सांगा? 11/10. 11/10. इथे काय आहे सांगा? n आहे. आता हे सिम्प्लिफाय करणं कठीण आहे. ओके, मग त्याच्यासाठी मी काय करतो? 11 क्यूब आणि 10 क्यूब. 10 क्यूब. ओके, 1331 म्हणजे मी काय लिहू शकतो सांगा? 11 चा क्यूब लिहू शकतो. आणि 1000 म्हणजे मी काय लिहू शकतो? Yes. लिहू शकतो. आता हे आपण इकडे विसरून जाऊया. आता याच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर डायरेक्टली यांची व्हॅल्यू मिळू शकते आपल्याला. 3 3 मिळू शकते. हे झालं. 3 years. किती मिनिटं लागणार तुम्हाला? आपण प्रॉब्लेम बघितला तर आपण काय केलं? डोक्यावर हात ठेवले असते. पण मला वाटतं 1 मिनिट पण आपल्याला गरज नाही. हा समजला कसं करायचं? कॅल्क्युलेशन आपण करायचं, सिम्प्लिफाय करायला गेलो असतो ना, खूप कठीण झालं असतं. पण पटकन तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हा 1331 म्हणजे 11चा क्यूब आहे. 10 हा 1000 हा 10चा क्यूब आहे. मग त्याला आपण काय केलं? हे कम्पेअर केलं तर आपल्याला पटकन समजू शकतं की यांची व्हॅल्यू काय असू शकते? 3 असू शकते. क्लिअर? Yes. ओके, इथे काय विचारलंय? इथे साधारण तसाच प्रॉब्लेम आहे, तरी पण सोडूया आपण. इथे काय केलं? 8000 आपण काय केलंय? कंपाऊंड ह्याच्यामध्ये घेतलंय, गुंतवलंय. ओके, आपल्याला काय दिलंय?
रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला नाही दिला, पण किती वर्षासाठी आहे? 3 वर्षासाठी दिलाय. आणि 3. अमाऊंट आपल्याला दिलेली आहे, अमाऊंट आपल्याला दिलेली आहे. हॅलो, इंटरेस्ट किती दिलाय इथे सर. दिलेले आहे? 6 हा 1 सर दिली. किती दिले? 1 2 6 1. 1261 नाही दिली. इंटरेस्ट आहे सर ते. इंटरेस्ट आहे, पण 9261. आपण काय करणार सांगा? 9261. आपण काय करणार त्याच्यामध्ये ते 8,000 8,000 minus 8,000 plus 1261. 1261. 9461. ओके. 9 to हे सुद्धा सिम्प्लिफाय करताना कोण कोण काय होतं सांगा, कन्फ्यूज होता. ओके, मग मी काय करतो बघा, इथे मी काय करतो 9261 डिवायडेड बाय 8,000 करतो, आणि डिव्हिजन वगैरे काय करत बसणार नाही. मी काय करणार सांगा, 1 प्लस R/100 करणार आणि क्यूब लिहिणार. ओके, हे तर क्यूब तुम्हाला माहित आहे कशाचा आहे, तो कशाचा आहे? 20. 20चा. आणि हा कशाचा माहिती कोणाला माहित आहे? 21चा. 21. इथे आपण असं लिहू शकतो 21/20 लिहू शकतो. बरोबर आहे? 22. आता हे आणि हे आपल्याला कम्पेअर करायचं. कसं करणार? हे आपण क्यूब काढला, पण ह्याचा पण आपण क्यूब रूट काढणार ना. ह्याचं क्यूब रूट काढलं म्हणजे ह्याचं पण क्यूब रूट काढणार, म्हणजे आपल्याला काय मिळणार? 21. बरोबर. आपण याचं क्यूब रूट काढलं, हो. हे आपल्याला मिळालं. मग लेफ्ट हँड साईडचं क्यूब रूट काढलं तर ह्याचं पण क्यूब रूट काढायला पाहिजे. क्यूब रूट काढलं तर हे काय होणार आहे? जाणार आहे तिकडनं. बरोबर. बरोबर. इथपर्यंत नक्की समजलं सगळ्यांना? हो. समजलं. आता हे फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करण्यासाठी मी काय करणार, 1 आहे ना, तो या साईडला घेऊन येतो. म्हणजे काय आलं, 21 मायनस 20 21/20 मायनस 1 इक्वल टू R/100. याचा आन्सर येतं 1/20 इज इक्वल टू R/100. जर 100 आपण या साईडला घेऊन गेलो तर मला काय मिळणार आहे? R इज इक्वल टू 5 मिळणार. क्लिअर? क्लिअर? माझी स्क्रीन दिसते? माझी स्क्रीन दिसते का नाही दिसत आहे? Yes sir. हो सर सर. नाही दिसत आहे स्क्रीन. दिसते सर, आता नाही दिसत आहे. मग yes. होय काय म्हणतात? दिसते होय हा काय दिसते सर, दिसते. सर नाही दिसत आहे स्क्रीन. थांबा, मी परत एकदा दिसतेय, stop sir. चालू करतो. आता दिसतंय? दिसतीये. हे परत एक्सप्लेन करू का मी? हे परत एक्सप्लेन करू? दिसत नव्हती तर नको, समजलं सर. नाही सर, समजलं. इझी होतं, इझी. 2 मिनिट. बाय सर. कोणाला एक्सप्लेन काय नाही एक्सप्लेन करायला पाहिजे परत? नको. होय कोणी म्हटलं तो पहा. इथे बघा काय केलं सांगा, मी परत एकदा पटकन बघा. कंपाऊंड इंटरेस्ट वर आपण उद्या अर्धा तास आणि घेऊया का एक्स्ट्रा? का दुसरा चॅप्टर करूया? तर चालेल. काय चालेल? दुसरा शब्द. पुढचा चॅप्टर. आज घ्या. दुसरा चॅप्टर घ्या सर, दुसरा चॅप्टर घ्या. दुसरा इथे बघा, चॅप्टर घ्या हे सर. ओके. इथे बघा मी काय बोलतो बघा. नको सर. घेऊन टाका सर. ओके. इथे मी काय करणार सांगा, दोन्हीचं क्यूब रूट काढ. 2 मिनिट आता ऐका ना. दोघांचं मी क्यूब रूट काढणार. याचं क्यूब रूट काढलं तर 21 येतं आणि 8,000चं क्यूब रूट काढलं तर 20 येतं. 20 येतं. या साईडचं क्यूब रूट काढलं घनमूळ तर हे 3 जाणार आहे. त्यामुळे मला काय मिळणार? 1/R/100 मिळणार. ओके. आणि हे जर मी 1 या साईडला घेऊन आलो, 21 मायनस 1 त्यांच्या दोघांचा डिनॉमिनेटर मी सेम करणार. 1/4. त्यामुळे काय होणार सांगा, त्याचा आन्सर काय येणार सांगा? 1/20. 1/20. काय होणार? R/100 होणार. त्यामुळे R ची व्हॅल्यू काय होणार सांगा? 5 मिळणार आहे. 5 होणार. 5. 5. ओके. 5%. ओके. 5 सर, 5. ओके.
हे एकदम सिंपल आहे. फक्त सिम्प्लिफाय करताना ना, पुढे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला कठीण वाटतं. आपल्याला पी काढायची आहे. ओके. आणि काय दिलंय आपल्याला 1 + 5% अपॉन 100 इंटू 2. ओके. तर इथे मगासारखंच आपलं काय मिळणार इथे 21/20 मिळणार. बरोबर. हॅलो. हो. 21/20. Yes, sir. ओके. हे मिळणार. आता हे कसं सिम्प्लिफाय करायचं, काय करणार सर 21/20 कसं? कसं 1 + 5/100. याला जर मी काय केलं डिनॉमिनेटर सेम केला तर इथे काय होणार 100 + 5 होणार डिवायडेड बाय 100. म्हणजे किती आलं 105/100. म्हणजे किती आलं 21/20. क्लिअर क्लिअर. येस सर. ओके. आता हे सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करायचं बघा. तर मी काय करणार हे 1 3 2 3 आहे. हे 21चा स्क्वेअर पाहिजे पण तो इकडे गेल्यावर काय होणार सांगा 21 × 21 होणार. बरोबर. आणि 20चा स्क्वेअर पाहिजे. मग मी इथे काय करणार 20 × 20. 20 आणि बहुतेक ह्याला 3 ने 21 ने ह्याला हे होऊ शकतं बघ. 21चा स्क्वेअर किती आहे नाही होणार. 21चा स्क्वेअर तेवढा नाही आहे. ओके. 441. काय ना नाही नाही याचं आता याला आपण काय करा कितीने बघा बघा 13 जा. 13 जा. आता 7 ने करून बघा. 7 ने दोघांना होते. ओके. याचा आन्सर काढा आणि मला सांगा किती होतं. पटकन काढा. विसर लावू नका. काय मी करू तुम्ही करता का मी करू. तुम्ही करा. सर मी करू. 1323 ला 27 ने डिवाइड केला 49 आन्सर येते. 21 ने डिवाइड केलं तर 41 41 येतं. 49. डिवाइड केलं 49. 49 सर 49. ओके 49 येतं. नंतर 7 7 जा 7 3 जा असं होणार. हो. नाही रे काहीतरी चुकणार मग. नाही सर 49 नाही ना सर. सर आन्सर 1200 आहे. Yes, sir. Answer 1200. 21 1200 आहे सर. and 1200. 1200 will sir. 1200 आले सर. ओके. बघा तुम्ही करून बघा. हे तुम्हाला जमेल. हे मी शिकवायची गरज नाही. काय करायला पाहिजे No, sir. समजलं. नाही सर नका करू ओके. सर. हे यायला पाहिजे तुम्हाला. ते यायला पाहिजे. ओके चालेल. नेक्स्ट चला ओके. पटकन. फाइंड द Okay, sir. कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 6400. आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल सांगा. ए काढावं लागेल 6400. 1 + 5%. बोल बोल ना. 1500 इथे आपण काय करणार सांगा 21/20 स्क्वेअर. 1 5 भागिले 100 बरोबर 6,400. पण मी इझी कसं करतो बघा. हे इझी कसं करतो बघा. ओके. मला काय काढायचं सांगा इंटरेस्ट काढायचा. इंटरेस्ट काढायचा बरोबर आहे. इंटरेस्ट काढण्यासाठी मी काय करतो 21/20 स्क्वेअर मायनस 6400 करणार बरोबर. हा त्यामुळे याचं मला काय मिळणार इथे 6400 आपल्याला मिळाले कॉमन. नंतर 21चा स्क्वेअर अपॉन 20चा स्क्वेअर 400. -1. सर आन्सर 144 आलंय. त्यामुळे काय होणार सांगा इथे
हे 400 इथे गेले, आपल्याला मिळणार 6400 इंटू 41/400 मिळणार. हे गेले इथे, एकदम इझिली करू शकतो बघा. किती येतं? 16 की 16 64 65. बरोबर आहे? बरोबर आहे? हो. हो सर. ओके, हे त्याचा आन्सर झाला. एवढं आपल्याला काय मिळणार सांगा? कंपाऊंड इंटरेस्ट मिळणार. ओके, 62 ओके. याच्यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. एक ट्रिक कुणाला माहित आहे का याच्यामध्ये? एकदम सिंपल. आपल्याला काय दिले सांगा? 2 वर्षासाठी दिलेलं आहे, समजा डिफरन्स का दिलेला आहे, तर त्याच्यासाठी ट्रिक कुणाला काय माहित आहे का? आपण काय केलं सांगा? इथे बघा काय केलं, 2 वर्षासाठी सर हार्ड वाटते थोडं. कठीण नाही, एकदम 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 सोपं आहे. ओके, आपल्याला काय दिले लक्षात घ्या. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला डिफरन्स दिलेला आहे. जास्त कुठलं असणार? कंपाऊंड असणार का सिंपल असणार? कंपाऊंड. मी काय केलं सांगा? CI मायनस SI इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे 50 दिलेला आहे. ओके, लक्षात घ्यायचं इथे 2 इयर्स असायला पाहिजे, तरच तो फॉर्म मी जे ट्रिक आहे ती चालणार आहे. 2 वर्षाचं जर तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्ही डिफरन्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. काय वापरायचा सांगा? P इंटू R/100 इक्वल टू डिफरन्स लिहायचा. झालं, आन्सर आहे ना. ओके, हा फॉर्म्युला काय करायचा? वापरायचा आहे. आपल्याला P माहित नाहीये, रेट ऑफ इंटरेस्ट माहित आहे, फक्त तिथे त्याची व्हॅल्यू घाला. ओके, इथे 0 गेलं म्हणजे 1 काय झालं सांगा? स्क्वेअर केलं तर 1/100 झालं. 100 त्या बाजूला गेलं, आन्सर आलं 5000. कोण सांगू होता कठीण आहे म्हणून? कठीण आहे का? नाही सर. नाहीये. नाही. फक्त एक लक्षात घ्या, डिफरन्स जेव्हा 2 वर्षासाठी असतो ना, तेव्हाच हा फॉर्म्युला चालणार, ही ट्रिक चालणार आहे. डिफरन्स काय विचारलंय आपल्याला? 2 वर्षासाठी विचारलं, तरच काय करणार आहे हे आपण वापरणार आहे. परत एकदा लक्षात घ्या बघा, जेव्हा आपल्याला काय दिले सांगा? दोघांची अमाऊंट सेम आहे, दोघांचं रेट ऑफ इंटरेस्ट सेम आहे आणि 2 वर्षासाठी आहे. ओके, तेव्हा आपण काय करतो सांगा? P into R/100 raised to 2 CI equals to 2 मिनिट. CI हे डिफरन्स काय असतो? डिफरन्स आपल्याला दिलेला आहे, तो कायम काय असतो सांगा? P इंटू 2 वर्षासाठी. परत लक्षात घ्या, नाहीतर मी सांगितलं म्हणून 3 वर्षासाठी पण वापरा. 3 वर्षासाठी नाही सांगितलं मी, हा वापरायचा फॉर्म्युला. ओके, म्हणजे सर फक्त 2 वर्षांसाठी? 2 वर्षासाठी असेल तर हा फॉर्म्युला चालणार. ओके, आपण काय करणार सांगा? P. हे तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवू शकतो, पण प्रूव्ह करायला आपल्याला वेळ जाणार आहे. ओके, 10/100 इज इक्वल टू 50. त्यामुळे हे काय झालं? 1/10 1/10चा 1/100 झाला स्क्वेअर, आणि P इज इक्वल टू 50. therefore P इज इक्वल टू 5000. क्लिअर? क्लिअर? हो सर. हो सर. हो सर. येस सर. क्लिअर झालं तर त्याच प्रकारचा मी अनेक हो सर, हो. त्याच प्रकारचा हो अनेक सर. दिलेला आहे. चला पटकन सोडवा. सगळ्यांना झोप यायला चालू झाली नाही ना? पण थोडे बाहेर पडायला लागले. नाही. नाही ना? ओके. जमेल?
इथे पण 2 इयर्स दिलाय हा, म्हणून हा फॉर्म्युला वापरू शकता. वन 162. हे सोडवा बघ. ते आन्सर येईल ते आन्सर काय असणार आहे, ची व्हॅल्यू असणार. Red. जा येतं बरोबर. 18 जा 162 बरोबर. 9 2 जा बरोबर सर. 250 परत 5000 येतं. 5000. 5000 5,000. क्लिअर. 5,000. 5,000 सर. 5,000. चांगले आहे ट्रिक. हो खूप चांगले. हो सर इझी आहे खूप. इझी आहे खूप. easy आहे. समजली सर. ओके ओके. उद्या आपण अर्धा तास घेऊया का? हो सर. एक्स्ट्रा सर. चालेल सर. हो हो ओके. सर. अर्ध्या तासामध्ये घ्यायच्या अगोदर एक लक्षात घ्या, याच्यावर सगळेजण विचार करणार आहे. मी हा घेतला नाही आहे बघा. याच्यावर मला सोल्युशन काय आहे ते सांगणार आहे. आपल्याला काय दिले सांगा? हो सर. 10% ॲनम दिला आणि सेमी अॅन्युअली सांगितलंय. मग त्याच्यासाठी तुम्ही जे सांगितलं ते योग्य आहे का, याच्यावर विचार करायचा. पहिल्या 10 मिनिटामध्ये आपण 10 ते 15 मिनिटं उद्या काय करणार आहोत, त्याच्यावर घेणार आहोत कंपाऊंड इंटरेस्टवर. आणि त्याच्यानंतर आपण दुसरा चॅप्टर चालू करणार आहे. दुसरा चॅप्टर कुठला पाहिजे? कठीण आहे तो घेऊया. हा कुठला? सर HCF LCM. प्रॉफिट अँड लॉस. सर HCF. एक काम सर करा. अल्जेब्रा सर. अल्जेब्रा. अल्जेब्रा. एक काम करा. Algebra. सर Algebra. सर अल्जेब्रा. अल्जेब्रा. Algebra. अल्जेब्रा. Algebra. ग्रुप Algebra घ्या. मला बोलायला दे ना. मला बोलायला दे. सर अल्जेब्रा घ्या. अरे मला बोलायला दे ना बाबा. अरे मी काय म्हणतो माहिती आहे, तुम्हाला चॅप्टर अल्जेब्रा असं स्पेसिफिक नको. अल्जेब्रा मध्ये खूप आहेत चॅप्टर. ओके. तर त्याच्यातला कुठला चॅप्टर पाहिजे? पॉलिनॉमियल्स. प्रॉफिट अँड लॉस. सर पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्स. सर पॉलिनॉमियल्स. प्रॉफिट अँड लॉस. ओके. ओके. पॉलिनॉमियल्स. ओके चालेल चालेल बघूया आपण. पॉलिनॉमियल्स. आजचं सगळ्यांना परफेक्ट समजलं? लेक्चर त्याच्यावरच ठेवा प्लीज. मी सांगतो ना. हो सर. सगळं समजलं? हो सर. ओके. मी तुम्हाला सकाळी डिक्लेअर करेन कुठला चॅप्टर घ्यायचा आहे. ओके. उद्या सकाळी सांगेन. ओके चालेल. चला गुड नाईट. ओके ओके सर. ओके सर.